एक अतिशय भयंकर घटना समोर आलेली आहे। प्रेम प्रकरण चालू असताना लग्न करावं म्हणून प्रियसीनं प्रियकराच्या मागे तगादा लावला। मात्र त्या दबावामुळे प्रियकरानं प्रियसीची निर्घृण हत्या केली आहे। संपूर्ण घटना पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर याबद्दल अधिक माहिती पोलिसांनी सांगितली आहे की प्रियकरानं प्रियसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं, त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं। पोलिसांच्या चौकशीत त्यानं ही कबुली दिली आहे। आधी 15 मिनिटं तो तिला मारत राहिला। तिची शुद्ध हरपली तेव्हा त्यानं ओढणीनं तिचा गळा ओढून हत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार लखनौमधील काकोरी पोलीस ठाणे क्षेत्रातल्या बहरू गावात राहणाऱ्या ब्रिजेश आणि सरिता या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। काही दिवसांनी सरितानं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा ब्रिजेशनं नकार दिला। तेव्हा सरितानं त्याच्यावर दबाव टाकला आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली। यामुळे संतापलेल्या ब्रिजेशनं तिची हत्या करण्याचा कट रचला। ब्रिजेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, तरीही सरिता लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती। त्याचाच राग आल्यामुळे ब्रिजेशनं सरिताचा काटा काढायचं ठरवलं। सरिताला मार्गातून बाजूला करण्यासाठी ब्रिजेशनं तिला भेटण्यासाठी बोलवलं। भेटल्यावर त्यानं तिला कारमधून 20 ते 25 किलोमीटर फिरवलं। सकाळी त्यानं तिला लग्न करण्याबाबत पुन्हा सांगितलं। त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं। तेव्हा ब्रिजेशनं सरिताला मारायला सुरुवात केली। मग त्यानं सरिताचा ओढणीनं गळा आवळला। त्यानंतर तिला 100 मीटर ओढत नेलं आणि झाडावर लटकवलं। सरितानं आत्महत्या केली असेल असं भासवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं तेव्हा रिपोर्टमध्ये सरिताच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या। आरोपीनं हत्येच्या कटाची अंमलबजावणी करण्याआधी मित्रासोबत दारू प्यायली होती। त्यानंतर सरिताला फोन करून भेटायला येण्यास सांगितलं होतं। आरोपीचा मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना त्याचा पत्ता कळाला व लगेचच त्याला अटक करण्यात आली। देशात घडणाऱ्या हत्या व खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराबरोबरच असफल प्रेम प्रकरणाचंही मोठं प्रमाण वाढलेलं आहे। अज्ञान अप्रिकवयता यामुळे प्रेम प्रकरणातून हत्या केल्याच्या घटना वाढत आहेत।